आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आत्या सॉरी, काल का नाही टाळकत चटकलं होतं माझं, खुळ्यागतच वागलो जरा। हे बघा, मी हवं तर कान पकडतो, आता तरी माफ करा की। सॉरी म्हणलं ना, ओ लेडी डॉन। मला काम करू दे, पलीकडे हो। आत्या मला एक सांगा, आता शुभूची एवढी तब्येत खराब आहे, त्याला एवढा त्रास होतोय, कशाला धावत पळत कामावर चाललाय? आता तो बरा आहे आणि साहेबांचा उपकार आहेत आमच्यावरती। शिवाय काल त्या श्रावणीने ऐन वेळेला डॉक्टर पाठवून आमची केवढी मोठी मदत केली। मदत शुभूच्या जे जीवावर बेतलंय का नाही, ते तिच्यामुळेच बेतलंय। आत्या तुम्हाला खरं सांगू, मला तर वाटतंय तुमचं चुकतंय। होय, ही श्रीमंत घरची माणसं काय, त्यासनी गरिबांचा जीव म्हणजे खेळणं वाटतंय, खेळणं। आता मला सांगा, श्रावणीनं काल डॉक्टर पाठवलं, ते काय प्रेमापोटी पाठवले? त्यांचं नोकर लवकर कामावर यावा म्हणून केलंय समद। आता उद्या शुभूच्या जीवावर काही बेतलं तर, त्याच्या जीवाला काय झालं तर कोणी येणार नाही, ढुंकून पण बघणार नाहीत ती। बिचारा शुभू, आता एवढं सगळं असताना कशाला करायची ती नोकरी? मला तर वाटतं शुभूने कामावर जायलाच नाही पाहिजे। बरोबर आहे ना? तुझं म्हणणं पटतंय मला। शुभूचा फोन? श्रावणीचा फोन? आता हिला इंगाच धावते। हॅलो शुभू, अरे आता कसं आहेस तू? ठीक आहेस ना? मला रात्रभर तुझ्या विचाराने झोप नाही लागली। अरे शुभू बिझी आहे आणि त्याला तुझ्याशी काय पण बोलायचं नाही। खूप स्वीटी, तू तिथे काय करतेस? बरं ते जाऊ दे, बघ प्लीज शुभूला फोन दे, मला फक्त तो बरा आहे ना त्याला विचारायचंय। अगं काय विचारपूस करायलेस ग? हा, काय गरज आहे? शुभूला हा जो त्रास होतोय का नाही, तो तुझ्यामुळे होतोय। त्याच्या जीवावर बेतलंय ते तुझ्यामुळं, कळलं तुला? आणि बस झालं आता, आजपासून शुभू तुमच्याकडे कामाला येणार नाही आणि त्याचा तुझ्याशी काय पण संबंध नाही, कळलं? ठेव आता फोन। शुभू कामाला येणार नाही?